योजना होत नाही। मंत्री महोदयाकडून माझं स्पष्ट एक उत्तर हवं आहे की या संदर्भामध्ये ज्या संदर्भातले नियम अस्तित्वात आहे, रेती देण्याचे असेल, निधी देण्याचे असेल, हे जर योग्य वेळी देण्यात आलं नाही, तुम्ही कारण सांगता स्पर्श आहे, स्पेसिफिक स्पर्श कारण न सांगता राज्य स्वतःचा निधी उधार केंद्राने न दिला तरी देईल का? नंबर 2 श्वेतपत्रिका काढाल का? नंबर 3 कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई कराल का? सभागृहाचे सन्माननीय सदस्य सुधीर एक मिनिट बसा मंत्री महोदय। या सभागृहामध्ये अशा पद्धतीने प्रश्नोत्तरे होणार नाही, असे नाही होत प्रश्न। एकही प्रश्न कुठल्याही विभागाचा असेल त्याच्यावरती 2 किंवा 3 उपप्रश्न होतात। आपण अध्यक्ष म्हणून गेले, सुभाष देशमुख साहेबांना द्या, सुधीर भाऊने हात वरती केला, वरिष्ठ आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांना आम्हाला द्यायला पाहिजे। तिथून आसनावरनं कोणी बसला असेल तर त्यांना द्यायला लागते। या इकडे बसलेला अजय चौधरींचं नाव घेऊन गेले, अजय चौधरींनी सांगितलं डॉक्टर राहुल पाटीलना द्या, त्यांना संधी दिली। नितीन राऊजी आपल्याला प्रत्येक प्रश्नावर नाही संधी मिळत राहील। त्यामुळे आपण अशा परिस्थितीमध्ये सदस्यांनी ऐका ना, ऐका नाना, ऐका ना 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 नाना, आपण ऐका ना प्लीज, ऐका आपण प्लीज, ऐका प्लीज 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 प्लीज, ऐका प्लीज प्लीज, ऐका। काही सदस्य प्रत्येक प्रश्नावर हात वरती करतात, काही सदस्य प्रत्येक प्रश्नावर, आणि त्यामुळे ऐका 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 जरा ऐका ऐका, बसा, आपण बसा प्लीज, बसा। त्यामुळे प्रश्नोत्तरीमध्ये आपण जवळजवळ प्रत्येक दिवशी 7-8 प्रश्नपर्यंत पोहोचायला पाहिजे। पहिल्या प्रश्नाला 24-23 मिनिटं गेली, आता ही 2 मिनिटं काढली तरी। तर आपण काय करायचं महत्त्वाच्या प्रश्नावर? आपल्याकडे बरेचसे आयुध आहेत, त्यामुळे आपण आता पुढे जातो। प्रश्न क्रमांक 2 या, चला प्रश्न क्रमांक 2 बाबा, सगळे प्रश्न क्रमांक। अध्यक्ष महोदय, एक दुसरा प्रश्न। अध्यक्ष महोदय, मग हे बघा आता चला बसा बसा बसा, आपण ठरवा कोणाला संधी द्यायची ती। आपण नाना आपण ठरवा किती लोकांना संधी द्यायची ते। आपण चिठ्ठी पाठवा, चिठ्ठी पाठवा पहिला। आपण नाही नाना, असं नाही, तुम्ही चिठ्ठी पाठवा पहिला। मंत्री आहे, मंत्री ऑनलेग आहे, मंत्री ऑनलेग आहे, मंत्री ऑनलेग आहे, मंत्री ऑनलेग आहे। बसा बसा हो सदस्य, बसा। नवीन आता नवीन आलेले बसा जरा। सभागृहाची शिस्त समजा, सभागृहाची शिस्त समजा। चला बसा, चला बसा। मंत्रीना उत्तर देऊ द्या, चला मंत्रीना उत्तर देऊ द्या। मंत्री ऑनलेग आहे, मंत्री ऑनलेग आहे, त्याला उत्तर देऊ द्या। चला अध्यक्ष महोदय, त्याला संधी मिळाली ना निलेशजी आपल्याला, निलेशजी आपल्याला संधी मिळाली ना। अध्यक्ष महोदय, सगळे प्रश्नाचे समाधान या सभागृहाच्या माध्यमातून सगळे समाधान आपल्या मनाप्रमाणे येत नाही, त्याप्रमाणे दुसरे आयुध आहेत, त्याचा उपयोग केला पाहिजे। चला मंत्री महोदय, मंत्री महोदय, सदस्य सभागृहानं या संदर्भात चर्चेची मागणी करावी। ग्रामविकास खातं चर्चा करायला तयार आहे। सदस्यांनी चर्चेची मागणी योग्य आयुधाप्रमाणे करावी। आपण चर्चा सभागृहामध्ये करायला ग्रामविकास खातं तयार आहे, कुठली अडचण नाही। आपण मागणी करा, चर्चा करू आपण। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी आता या संदर्भात भूमिका मांडली। भाऊ ज्येष्ठ सदस्य आहेत आणि ज्येष्ठ सदस्यांनी मांडलेल्या ज्या सूचना आहेत किंवा जे मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भात मी खूप जबाबदारीनं या ठिकाणी सुधीर भाऊ आपणाशी बोलेन। पाठीमागच्या वर्षी आपल्याला 29 लाख घराचं उद्दिष्ट मिळालं। 28 मंत्री महोदय, त्यांचे स्पेसिफिक 3 प्रश्न, स्पेसिफिकच बोलतो साहेब, आपण त्याचा बाकी ही रिपीटेशन करू नका। अजिबात रिपीट करत नाही, मी स्पेसिफिक सांगतोय। त्यांनी निधीच्या संदर्भात भूमिका मांडलेली आहे अध्यक्ष महोदय, आणि त्या संदर्भातच मी सांगतोय 28 लाख घरांना लाभार्थी निश्चित झाले, 27 लाख घरांची मंजुरी मिळाली। आतापर्यंत पहिला हप्ता 26 लाख घरांना, दुसरा हप्ता 17 लाख, तिसरा हप्ता 11 लाख, आणि 1 वर्षाच्या कालखंडामध्ये 6 लाख घरं बांधून पूर्ण केलेली आहेत। हे आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातला विक्रम आहे।
एका राज्यानं एका वर्षामध्ये 6 लाख घरं बांधणं हे आज देशातला विक्रम आहे अध्यक्ष महोदय. आणि आज आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे येणाऱ्या 1 वर्षामध्ये 15 लाख घरं बांधून देण्याचा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, यामध्ये मी आपल्याला सांगेन की 2025-26ला 5,290 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला, 26-27ला 13,947 कोटीचा निधी प्राप्त झाला आणि आता हे रिपिटेशन होत आहे. 13 कोटी श्वेतपत्रिका काढा, निधी नाही म्हणून सभागृह अध्यक्ष महोदय सांगतोय. निधी कुठल्याही पद्धतीनं निधीची कमतरता नाही. 13,947 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे. निधी अभावी कुठल्याही घरकुलाचं काम थांबलेलं नाही, निधी कमी पडणार नाही. त्यामुळं सभागृहाला मी आश्वस्त करतो की येणाऱ्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये 15 लाख घरं आपण बांधू आणि उर्वरित घरं आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या टेक्निकल अडचणी आहेत, जागेच्या आहेत, बाकीचे प्रश्न आहेत, ठीक आहे. याही संदर्भात चला ग्रामविकास पुढे खातं जाऊया. जबाबदारीनं 30 काम मिनिटं करतं. झाली आहेत. प्रश्न क्रमांक 2.